आजच्या ठळक बातम्या. कोकणातील शेतकऱ्यांना हस्त नक्षत्राची चिंता. शिक्षण महर्षी तुबा कदम यांचा स्मृती दिन भावपूर्ण. दुर्गा मातांना सर्वत्र उत्साही वातावरणात निरोप. दापोली एसटी स्टँड मागील रस्त्याची दुरावस्था. कोकण रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा 40% भुर्दंड प्रवाशांना. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. बातमी 1. कोकणात यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाला. लवकर आलेल्या पावसाने आगोटला घाई झाली, पण पेरणी मात्र उशिरा झाली. पावसामुळे भात लावणी यंदा उशिरा सुरू झाली. मात्र पाऊस समाधानकारक राहिला. नाचणी आणि भात जोमाने आली. अतिवृष्टीचा काही प्रमाणात फटका बसला, तरीही अजून तसा मोठा परिणाम शेतीवर नाही. 27 सप्टेंबरपासून हस्त नक्षत्र सुरू झाले आहे आणि त्याचे वाहन मोर आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय. या नक्षत्राचा पाऊस शेतीसाठी नासाडा म्हणून ओळखला जातो. भात कापणीला आता सुरुवात झाली आहे. या कालावधीत पाऊस पीक नष्ट करू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. बातमी 2. खेड तालुक्याचे माजी आमदार शिक्षण महर्षी नेते तुबा कदम यांचा 15वा स्मृतिदिन सोहळा आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांचा 105वा वर्धापन दिन खेड तालुक्यातील भरणे नवभारत विद्यालय या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर चिपळूणचे प्रसिद्ध उद्योजक वसंत उदेक, उद्योजक सुयश पाष्टे, संघाचे आजी माजी सर्व पदाधिकारी, बहुसंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात कुणबी समाजोन्नती संघाचा 105 वर्षाचा प्रवास आणि खेड तालुक्याची माजी आमदार शिक्षण महर्षी तुबा कदम यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शिक्षण क्षेत्रामधून किशोर आदवडे, वैद्यकीय डॉक्टर श्रेया चांदिवडे, क्रीडा स्वप्नील बैकर, कला सांस्कृतिक अमित दिवाळे, उद्योग उमेश नक्षे, कृषी दत्ताराम शिबे, अध्यात्म गणपत एसरे, समाजभूषण प्रकाश जाधव तर विशेष पुरस्कार बाळू सनगरे यांना प्रदान करण्यात आला. बातमी 3. घटस्थापनेपासून नवरात्र उत्सव सुरू झाला. गेले 9 दिवस कोकणात नवरात्र उत्सवाची धूम सुरू होती. गावागावात आणि शहरात स्थापित झालेल्या दुर्गा मातांच्या दर्शनाला शेकडोंची गर्दी होती. रात्रभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. गरबा नृत्यामध्ये तरुण पिढी तल्लीन झाली होती. आज दसऱ्याच्या दिवशी 9 दिवस विराजमान दुर्गा मातांचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. बातमी 4. दापोली एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यावर श्रुती हॉस्पिटल आणि स्वामी समर्थ हॉस्पिटल जवळ एका कमानीच्या खाली भला मोठा खड्डा पडल्यामुळे नागरिकांचे आणि वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे या भागातील रहदारी पूर्णपणे विस्कळीत झाली असून तातडीने या समस्येचे निराकरण करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहनधारक करत आहेत. आरोग्य केंद्राजवळच जीवघेणा खड्डा हा रस्ता 2 प्रमुख आरोग्य सुविधा केंद्रांजवळ असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. रुग्णांना घेऊन येणारी वाहने, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची ये-जा या मार्गावरून असते. मात्र कमानीजवळ पडलेल्या या खड्ड्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. बातमी 5. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत समान अंतर असूनही 40% अधिक भाडे भरावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते. कोकणातील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. ही आर्थिक हानी टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी वाहतुकीच्या भाड्यावर आकारण्यात येणारा 40% अधिभार रद्द करावा अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्र सरकारकडे केली आहे. डिसेंबर 1992 मध्ये प्रवासी वाहतूक अधिभार लागू करण्यात आला. त्यानंतर रेल्वे मंडळाने 1993 मध्ये तो पुढे सुरू ठेवला. 1995 मध्ये तो कायम राहिला. या वर्षापासून आज तागायत कोकण रेल्वे प्रवासी 40% अधिभार भरत आहेत. अशा प्रकारची वाढ भारतीय रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर लागू नाही. त्यामुळे कोकणातील प्रवाशांवर अन्याय आहे असे कोकण विकास समितीने म्हटले आहे. कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी या मागण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.